तलावात बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झालाय। धक्कादायक म्हणजे यातील 12 जण हे शाळेचे विद्यार्थी होते तर 2 जण शिक्षक होते। गुजरातच्या वडोदरामध्ये सनराइज शाळेचे विद्यार्थी पिकनिकसाठी हरणी तलावावर गेले होते। तेव्हा काही विद्यार्थी आणि शिक्षक बोटीत गेले, पण ही बोट तलावात बुडाली आणि त्यात 12 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा बुडून दुर्दैवी अंत झाला। जेव्हा विद्यार्थी बोटीत गेले तेव्हा त्यांनी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं। घटनेची माहिती मिळताच NDRF आणि फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी पोहोचले। बचाव कार्यात 9 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं। सर्व विद्यार्थ्यांना जान्हवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वडोदरा महानगरपालिकेने या तलावात बोट चालवण्याचं कंत्राट परेश शहा या व्यक्तीला दिलं होतं, तर परेश शहाने हे कंत्राट निलेश जैनला दिलं होतं आणि निलेश जैनने हे काम तिसऱ्याच व्यक्तीला दिलं होतं। शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक 2 बोटीतून या तलावात गेले होते, पण यात गुजराती माध्यमाचे विद्यार्थी परतले, पण इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची बोट उलटली आणि त्यांचा मृत्यू झाला। जी बोट बुडाली त्यात 14 जणांची बसण्याची क्षमता होती, पण या बोटीत 23 विद्यार्थी होते आणि 30 पेक्षा अधिक लोक या बोटीत बसले होते। या प्रकरणी सरकारने दखल घेतली आहे। गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर डिंडोरे यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले, तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासनही दिले। दुसरीकडे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे। मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने 2 लाख रुपये तर राज्य सरकारने 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। तर जखमींना केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वडोदरा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।